माझे दोडक्याचे पहिल्या वेळेस 5 गुंठ्यात 1 लाख रुपये झाले होते. भेंडीचे एक 35-40 हजार रुपये. ते कसे बाते माझ्याकडे तुमच्याकडे व्हायरस कंट्रोल का नाही झाला? पोषण कंपनी. मग पैसे एवढे होते ते मग पोषण का नाही दिलं? हां बेसल डोस जर तुम्ही वेळेवर नाही टाकला तर परत पीक कमजोर होणार आणि कमजोर झाला की रोग येणार किंवा प्रॉब्लेम येणार. बरोबर आहे की नाही? मग तुम्हाला व्हायरस कशामुळे आला? 2 बेसल डोसच्या मध्ये LSQ द्यायचं. 2 बेसल डोसच्या मध्ये LSQचं शिलाजीची ट्रीटमेंट करायची 1 एकरला फवारणीसाठी आणि 1200 ग्रॅमचं ड्रेंचिंग करण्यासाठी. दोन्हीपैकी एक तरी आपण केलं पाहिजे. मग उत्पन्न किती कॅरेट काढायचं हे कोणावर आहे? पिकावर नाही, तुमच्यावर आहे. तुम्ही जेवढे बेसल डोस द्याल तेवढं. पहिल्या वर्षीपर्यंत तुम्हाला त्रास आहे, तुमच्या जमीन सेट होई. तुम्ही बऱ्याच जण काय जण म्हणले की पहिल्या पिकाला मला रिझल्ट नाही भेटला. मला पण आलाच नाही ना. हां बरोबर नाही. का नाही आला? मातीची ताकद वाढायला फक्त एकच बेसल डोस द्यावा लागतो. दुसरा बेसल डोस पिकासाठी आणि तिसरा बेसल डोस तुमच्या खिशासाठी. मग कमीत कमी किती बेसल डोस जायला पाहिजे? 3. मग तुम्ही छोटे करा, पण 3 बेसल डोस करा ना. तुमचा माल किती दिवसांनी चालू आहे आता? 5.5 महिने. 5.5 महिने झाले माल चालू आहे. आणि झाडावर माल किती आता? झाडा आता एक 3-4 किलो माल आहे. म्हणजे किती दिवस तोडा होईल अजून? फुलकळी चालू आहे. म्हणजे बंद नाही. हे असे पाहते हसू राहिले. म्हणजे 5.5 महिने माल चालू आहे आणि फुलकळी पुढं चालू आहे आणि 5-6 किलो झाडावर माल ऑलरेडी आहे. म्हणजे कसं काय टमाट्याचा प्लॉट यांचा? म्हणजे मल्चिंग नाही ना? नाही मल्चिंग तर नसायच पाहिजे. हे कधी होतं माहिती का? तुम्ही असं म्हणू नका नाही हे ठार मरतील. नाहीत मरत. तुमचं बरोबर आहे, तुमच्यासाठी तुमचं बरोबर आहे का? तुम्ही तुमची जमीन जपून ठेवली तर तुमचा माल. LSQ मध्ये लई ताकद आहे, लई म्हणजे तुम्ही म्हणले परत हे म्हणले बरं मला. नाही खरंच ताकद आहे. बेस माझ्या दृष्टीनं म्हणजे दादा त्या बेसळपेक्षा त्याच्यात ताकद जास्त आहे. भेंडी म्हणजे कंटिन्यू माझं 1 कॅरेट जायचं. हां 90 रुपये 80 रुपये किलोने जात होती. माझं 20,000 रुपये झाले जवळजवळ. 20 ते 25,000 रुपये 3 झाले गुंठे? भेंडीच. हो 3 गुंठे गारठ्यात मालच नव्हता. गारठ्यात. थंडीत हां थंडी इतकी ज्यादा होती यंदा. गारठ्यात माल कुठून आला? ते त्या वैदिकमुळे तरी वापरत होते त्याच्यामुळे. मग का आला लक्षात ठेवा. 14 मेलाच पाऊस चालू झाला तर आमचे 500 दोघांनी रोपं लावले, त्यातली 4 5 रोपं फक्त गेली. पण लावतानाच बेसळ टाकला होता. बर बाकीचे एक रोप गेले नाही. 10 गुंठ्यावर तुम्ही 3 बेसल डोस टाकायचं घाट घाला. 10 गुंठ्याला 3 बेसल डोस टाकले तर फार जीव काढला तरी 20,000च्या पुढे खर्च येत सर. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? मग 20,000मध्ये तुम्हाला 10 गुंठ्याला 20,000 कुणी पण खर्च करू शकतो. त्या 10 गुंठ्यामध्ये तुम्हाला जो रिझल्ट सुरू होईल तो कधीच थांबणार नाही. तुमच्या भागामध्ये खूप छान आहे ना तर अमृत जलचं पाणी वापरायचं. कशाचं? अमृत जलचं. की आपल्याला एक लक्षात काय ठेवायचं आहे की तुम्ही जर बेसल डोस जर वेळेवर टाकले, शिलाजी ट्रीटमेंट जर वेळेवर केली तर तुमच्या मातीमध्ये आता सेंद्रिय कर्ब जर वाढला. मातीमध्ये काय वाढला पाहिजे? ज्याला आपण जमिनीचा काय म्हणतो कस. मग 30 वर्षापूर्वी जमीन जो कस होता का नाही बरं का, तो कस परत तयार होतो. काही लोक काय करतात 1-2 बेसल डोस टाकतात परत केमिकलमध्ये वाढतात. पण जमिनीचा हे कर्ब वाढलेला असतो ना, मग रासायनिक खतं परत रिझल्ट द्यायला सुरुवात करतात. पण ते त्या सेंद्रिय कर्बामुळे रिझल्ट येतं हे शेतकऱ्याच्या डोक्यात घुसत. त्याला वाटतं हा रिझल्ट कशामुळे येऊ राहिला? रासायनिक खतामुळे. म्हणजे तुम्हाला हे बदल जे आहे ते तुमच्या लक्षात आले पाहिजे. आता मी बघितला ऊसांना फुटवे. आता इथे येताना तुम्ही आता खोडवा पाहिला असाल ना, तर मध्ये किती तुटाळ झालं आहे पा. झालं की नाही? काही ठिकाणी चांगला फुटला, काही ठिकाणी फुटलाच नाही. मला नियमाने सांगा, सुरूपेक्षा खोडव्याचा ऊसाची टनी जास्त निघायला पाहिजे. माझं असं मत आहे. बोला पुढे. कमी निघतो ना? तुम्ही SCT वैदिकवर करा. सुरूपेक्षा खोडवा जास्त निघतो पा. नाव चेंज झालं. हेल्थ फायटर आणि प्लांट फायटर आणि प्लांट क्लीनर. बस याची फवारणी 2 घेतल्या. म्हणजे बाहेरचं केमिकलचं काहीच नाही घेतलं. बरोबर आहे की नाही? आणि आपल्याकडे औषधं नाही, मारणारे औषधं आपल्याकडे नाही, आपल्याकडे तारणारे औषधं आहे. आणि अमृत जलचं पाणी वर्षभर वापरा. ते जर वापरलं तुम्ही पाऊस पडेपर्यंत. आता किती महिने राहिले? 4 महिने. 4 महिन्यामध्ये 4 बॉक्स तुमचे ते 4 पुढे संपले. 4 ते 5 पुढे संपले पाहिजे का? जेवढं तुम्ही अमृत जल वापरा तेवढे तुमचं झाडं माती काय राहील निरोगी. क्षाराचा दुष्परिणाम होणार नाही. शेवंतीचं पीक आहे माझं. ओके. किती एकर केलं तुम्ही? 1.5 एकर आहे. 1.5 एकर आहे. काय अनुभव आहे तुमचा? अमृत जलच्या पाण्यामुळं आपण जे काही स्प्रेत घेऊ त्याचा रिझल्ट चांगला भेटतो. बरं चकाकी कशी येते? चकाकी एकदम मस्त आहे. बरं ते पाणी तुम्ही असं हातात घेऊन बघितलं का? अमृत जलचं पाणी असं सॉफ्ट लागतं हाताला एकदम. आपली टाल्कम पावडर कशी असते गुळगुळीत एकदम, पर सेम. आपण काय करतो? रोगावर काम करतो, तणावर काम करतो, पण आपण धनावर कामच करीत नाही. मग धनावर नाही काम केलं तर धन्या कसं काय ध्यानावर राहील? कळलं का तुम्हाला?
मग धनावर काम करा. धन म्हणजे काय? पिकाचं उत्पन्न, त्याच्यावर फोकस करा. हां, पाणी जास्त द्यायचं नाही. पाण्याचं प्रमाण माणसानं द्यायचं जास्त आहे, त्यामुळे प्रॉब्लेम येतो. तुम्हाला दाखवलं मगाशी मी, जिकडनं पाणी आहे तिकडं मुळ्या नाही आहे. म्हणजे पाणी कधी द्यायचं, यांचं पाणीसुद्धा जास्त आहे. म्हणजे पाणी यांनी द्यायला पाहिजे होतं, पण ते दोन्ही बाजूने द्यायला पाहिजे होतं. डबल ड्रीप पाहिजे होती, बरोबर. त्यांनी दोन्ही बाजूचं पाणी एकाच बाजून दिलेलं आहे. तरी पण बेसल डोस वापरलेलं आहे. पूर्वी साईड इफेक्ट झालेला, झाडांनी झाडं ॲडजस्ट करून घेतलं, पण त्यांना काही नाव नाही ठेवलं. माझं नाव महेश भोसले, गाव दोंडेवाडी, तालुका जिल्हा सातारा. प्रथम मी दोडका आणि काकडीला वापरलेलं. कधी वापरलं तुम्ही? याच वर सप्टेंबर ऑक्टोबर. तुम्हाला माहीत कुठून झालं होतं? चुलत भाऊ वापरत होता त्याच्याकडून. अच्छा, माहिती. तुमच्याकडून. हां. बरं. हां, त्याच्यानंतरनं मग मी 2-3 पिकाला घेतलं. आल्याला वापरलं होतं. बरं. कारण आल्याला प्रॉब्लेम असा झाला की रान ते पूर्ण माझं निरकशी झालं होतं. हां, निकष झालं हां, होतं, त्याच्यामुळे थोडासा त्याला रिझल्ट एवढा कमी दिवस- दिसला. हां. बरोबर बरोबर बरोबर. पण जे माझं दोडका काकडी होती ना, हां. त्याला रिझल्ट चांगला होता. बरं. म्हणजे काकडीला कडू काकडी लागत नव्हती. चवीला वेगळी लागायची, हां, आणि काकडीचं पीक 2-3 दिवस तशीच फ्रेश राहायची काकडी. फ्रेश राहायची. हां, बरं. त्याच्यामुळे गिराईक मी आता स्वतः माझं मी विकायचो. बरं. त्यामुळे मंडईत काय माणसं मला रविवारची आवर्जून जी जॉबवाली माणसं असतात सुट्टीला रविवारी फक्त मंडई घ्यायला बरं बरं बरं. ती हुडकत येऊन घ्यायची. 2-3 गिराईक असे झाले होते. म्हणजे एवढं तुझं नाव झालं होतं तुमचं. हां, त्याच्यानंतरनं भेंडी केली होती. भेंडीला पण चांगला रिझल्ट. सेम रिझल्ट आला. ओके. किती गुंठे केले होतं? किती उत्पन्न निघालं? नाही, मी 5-5 गुंठच करतो. बरं. हात विक्री. किती पैसे झाले त्याचे? माझे दोडक्याचे पहिल्या वेळेस 5 गुंठ्यात 1 लाख रुपये झाले होते. आणि भेंडीचे एक 35-40 हजार रुपये ते झाले. कसे माते माझ्याकडे तुमच्याकडे? काय ते ते तुमचं आपल्या दोघांचं काही ठरले असतं वाटतं. नाही ठरलं. तरी ते माझं 5 गुंठ कारल्याचं पीक होतं. ते कारलं मला व्हायरस कंट्रोल झाला त्याचा, ते हे झालं. नाहीतर त्याचे आणखीन एक्स्ट्रा पैसे झाले. बरोबर. रिझल्ट छान आहे. व्हायरस कंट्रोल का नाही झाला? पोषण कमी पडतं. मग पैसे एवढे होते, मग पोषण का नाही दिलं? ते त्यांना माहिती. हां, आता मला सांगा, दिवसभर मोबाईल वापरला, संध्याकाळी बॅटरी उतरणार आहे ना, बरोबर. मग उतरल्यावर चार्जिंग नाही केलं, कंपनीचा काय दोष आहे? नाही, बरोबर. व्हायरसला दोष द्यायचा नाही, तुम्ही चार्जिंग केली नाही वेळेवर, त्याला दोष द्यायचा. बरोबर. नाही, अजून कसं होतंय, थोडं नवीन असल्यामुळे त्यातली थोडी बरोबर. माहिती. बेसल डोस जर तुम्ही वेळेवर नाही टाकला तर परत पीक कमजोर होणार, आणि कमजोर झाला की रोग येणार किंवा प्रॉब्लेम येणार. बरोबर आहे की नाही? मग तुम्हाला व्हायरस कशामुळे आला? बेसर हां, म्हणजे बेसल डोसची तुम्ही जो माल काढला त्याने त्याचा पॉवर काय झाला? ताकद कमी. ओढून घेतली. मग संपून गेलेली पॉवर आहे ती तुमच्या काही कामाला येणार आहे का? नाही. आलं लक्षामध्ये? म्हणून तुम्ही माल काढायच्या नादामध्ये हे विसरून जाता की जेवढा माल निघतो, ज्या झाड त्याच्या सायकलप्रमाणे तुम्हाला प्रत्येक फ्लश देत राहतं, पण तुम्ही बी तुमच्या सायकलप्रमाणे त्याचा बेसल डोस देत राहा ना. तुम्ही बेसल डोस देत राहा, ते तुम्हाला काय देत राहील? रिकामं या जगामध्ये काहीच चालत नाही. मग तुमची मुळी आहे, झाड आहे, त्याची प्रक्रिया आतमध्ये सतत व्हायचं काम चालूच आहे. पण तुम्ही जर वेळेवर जर समजा हे बेसल डोस दिला नाही तर मध्ये काय पडतो? गॅप. मग पहिल्यासारखं झाडाचं आरोग्य राहत नाही. पण तुम्ही संपायच्या आत जर टाकलं तर गॅपच नाही राहत. मग तुमचं झाड सारखं काय करत राहतं? देतच राहतं. मग तुम्ही म्हणता, अरे हे झाड बंद का नाही होत? बरोबर. आलं लक्षामध्ये? म्हणजे SCT वैदिकमध्ये तुम्हाला स्वतःची आठवण द्यावं लागेल की आपल्याला रेग्युलर बेसल डोस टाकायचा आहे. आणि बेसल डोस टाकतोय म्हणूनच तुम्हाला काय येतोय? एक फ्लस सारखा येतोय. आता यांनी 2 बेसल डोस टाकले, दना ते सगळा माल असा दिसतोय. LSQची याची पॉवर किती बेसल डोसची? LSQ दिल्यावर तर विचारायचंच नाही. आलं लक्षामध्ये? 2 बेसल डोसच्या मध्ये LSQ द्यायचं. 2 बेसल डोसच्या मध्ये LSQचं शिलाजीची ट्रीटमेंट करायची. लिप चार्जर, सेटिंग चार्जर, क्वालिटी चार्जर, या तिघांच्या पावडरींचं 600 ग्रॅमचं एक एकरला फवारणीसाठी आणि 1200 ग्रॅमचं ड्रेंचिंग करण्यासाठी, दोन्हीपैकी एक तरी आपण केलं पाहिजे. तुम्ही जेवढं जास्त कराल तेवढं जास्त तुम्हाला उत्पन्न मिळेल. मग उत्पन्न किती कॅरेट काढायचं हे कोणावर आहे? पिकावर नाही, तुमच्यावर आहे. तुम्ही जेवढे बेसल डोस द्याल तेवढं पहिल्या वर्षीपासून तुम्हाला त्रास आहे. तुमच्या जमीन सेट होई. तुम्ही बऱ्याच जण काही जण म्हणले की पहिल्या पिकाला मला रिझल्ट नाही भेटला. मला पण आलाच नाही. हां, बरोबर नाही. का नाही आला? कारण आपण जमिनीमध्ये SCT मध्ये काय म्हणतं? पहिलं काय? माती बलवान. जो पण तुमच्या मातीची ताकद वाढत नाही तो पण तुम्हाला पिकावर रिझल्ट दिसणार. पण एकदा मातीची ताकद वाढली की परत मागं वळून बघायचं नाही. मातीची ताकद वाढायला फक्त एकच बेसल डोस द्यावा लागतो. दुसरा बेसल डोस पिकासाठी, आणि तिसरा बेसल डोस तुमच्या खिशासाठी. मग कमीत कमी किती बेसल डोस जायला पाहिजे? 3. मग तुम्ही छोटे करा, पण 3 बेसल डोस करा ना. बरोबर आहे की नाही? मग 3 बेसल डोस. आता यांनी तिसरा बेसल डोस जर टाकला आता शिलाजीतच्या बी ऐवजी, तरी दनादना तुमचा प्लॉट मोठा होईल.
आलं लक्षामध्ये. आणि मग झाड सेट झालं, बांधलं का मग शिलाजीत चालू करा रेग्युलर. तुमचा माल किती दिवसांनी चालू आहे आता? आता 5.5 महिने 5.5 महिने झाले माल चालू आहे. आणि झाडावर माल किती आता? झाडा आता एक 3-4 किलो माल आहे. म्हणजे किती दिवस तोडा होईल अजून? आणि फुलकळी चालू आहे की अजून. हे बंद नाही. हे असे पाहते असू राहिले. म्हणजे 5.5 महिने माल चालू आहे आणि फुलकळी पुढं चालू आहे. आणि 5-6 किलो झाडावर माल ऑलरेडी आहे. आहे. म्हणजे तोडाई चालू आहे. आता तुम्ही इथं पाहिलं की नाही, बुंद्यामधला माल काय झाला आहे? पूर्ण तयार झाला. आणि शेंड्यावरचा माल कसा आहे? कसं काय टमाट्याचा प्लॉट यांचा? एक नंबर. म्हणजे मल्चिंग नाही ना. नाही मल्चिंग तर नसायच पाहिजे. हे कधी होतं माहिती का? तुम्ही असं म्हणू नका नाही हे ठार मरतील. नाहीत मरत. तुमचं बरोबर आहे, तुमच्यासाठी तुमचं बरोबर आहे का? तुम्ही तुमची जमीन जपून ठेवली. ज्यांनी जमिनीचं वाटोळं करून टाकेले, तिने आग लावली पहिली, त्याला तुम्ही जर म्हणले बिगर मल्चिंगचा कर, ते उलागलंच समजायचं. काय होतं, हे मागच्या वर्षापासून वापरतात म्हणून यांच्या जमिनीतली आग काय झालेली आहे? शांत झालेली म्हणून ते टिकलंय. ते जर पहिल्यांदा वापरत असते तर तेही उलागले असते. आलं लक्षामध्ये? बरोबर तुमच्या लक्षात आलं? म्हणजे तुम्ही यांनी 5 गुंठ्यामध्ये किती लाख रुपये केले? 1 लाख रुपये. मला सांगा, लोकांची एकरात नाही होती. खरं आहे का खोटं आहे? आणि 5 गुंठे नाही, माझेच होत नाही, हे जागी होत नाही. लोकांचे काय नाही. तर म्हणजे ॲक्च्युली कसं आहे, स्वतः हात विक्री केली म्हणून ते जर कोणाला विकत बसलो असतो 50 तर झाले असते ना. 50 काय कमी आहे का 5 गुंठ्यामध्ये? बरोबर. म्हणजे मला सांगायचं काय तुम्हाला, की जर तुम्ही जर झाडाची जर चार्जिंग जर रेग्युलर केली, तुमच्या मातीची चार्जिंग केली, तर तुमचा माल मध्ये लय ताकद आहे. लय म्हणजे तुम्ही म्हणले परत हे म्हणले बरं मला. नाही, खरंच ताकद आहे. बेस माझ्या तर दृष्टीनं म्हणजे दादा त्या बेसळपेक्षा त्याच्यात ताकद जास्त आहे. 3 गुंठ भेंडी होती. 3 गुंठे. हां, 3 गुंठ्यात त्यालाही माहीत आहे 1 कॅरेट मी डेली नेसो. आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये थंडी होती ना, हां, थंडीत ज्यादा थंडीत माल गावत नाही. बरोबर आहे. आणि मुळात मला काय व्हायचं, तिथं काय देता येत नव्हतं. मी फवारणी ज्यादा द्यायचो. हां, आपल्या इन्स्टंट चार्जर, बरं. क्रॉप चार्जर, फ्लावर आणि फ्लावर. हां, फ्रूट चार्जर. मी भेंडी म्हणजे कंटिन्यू माझं 1 कॅरेट जायचं. हां, 90 रुपये 80 रुपये किलोन जात होती. माझं 20,000 रुपये झाले जवळजवळ. 20 ते 25,000 रुपये 3 झाले गुंठे? भेंडीच. हो. 3 गुंठे गारठ्यात मालच नव्हता. गारठ्यात. थंडीत हां, थंडी इतकी ज्यादा होती यंदा. गारठ्यात माल कुठून आला? ते वैदिकमुळे तरी वापरत होते त्याच्यामुळे. बरं, का आला? लक्षात ठेवा, आपल्या मातीमध्ये जर सेंद्रिय कर्ब असेल तर जमीन तिथंच उष्णता तयार करते, ऊब तयार करते जीवाणूंच्या मदतीने. त्याच्यामुळे बाहेर किती जरी थंडी असली तुमच्या पिकावर दुष्परिणाम होत नाही. आणि म्हणून थंडीमध्ये सुद्धा SCT वैदिकचा बगीचा कधीही मागं राहत. नाही. इथं आता आता बसलो हे ना, इथं कोबी आहे बघा की. नाही इथं किती बसलो ना, हां, 15 मेला वांग्याची रोपं लावली होती. इथं मागं. हा, आणि मी समोर लावली होती हां. वर घरापासून. बर, तर लावल्यापासून यंदा पाऊस चालू झाला. बरोबर. बारीक. हां, 6-7 महिने, 5-6 महिने. 14 मेलाच पाऊस चालू झाला. तर आमचे 500 दोघांनी रोपं लावले, त्यातली 4-4, 5-5 रोपं फक्त गेली. पण लावतानाच बेसळ टाकला होता. बर, बाकीचे एक रोप गेले नाही सगळे. अख्ख्या पावसाळ्यात. हो, अख्ख्या पावसाळ्यात. ओके, एकदम. तीच जर रासायनिक टाकून लावलं असतं तर एवढी रोपं जगली नाही. हां, आता यांचं अजून एक म्हणणं काय होतं का LSQ मध्ये लय पॉवर आहे, म्हणजे बेसल डोसपेक्षा पॉवर आहे. बरोबर आहे की नाही? आता मला सांगा, देवळाचा कळस आहे, देवळाच्या कोणी बी कळसाच्या पाया पडतं का चौथऱ्याच्या पाया पडतं? कळसाचे. हॅलो, नाही का आतमध्ये जाता आलं तर पायऱ्याच्या आजूबाजूच्या कोणी पाया पडत नाही. कोणाच्या पडते? पण तो कळस कधी उभा राहील? RNPH पाया आहे आणि LSQ कळसाला तेव्हाच महत्व आहे जेव्हा तुम्ही पाया रचेला असेल. कळलं का तुम्हाला? नाही, 2 बेसळ माझे त्यावेळेस झाले. हां, म्हणजे तुम्ही बेसल टाकल्यानंतर तुम्ही LSQचा रट्टा भरला ना तर दनादन काय मिळता? रिझल्ट मिळता. अलग लक्षामध्ये. म्हणजे हे पण सूत्र लक्षात ठेवा. 10 गुंठ्यावर तुम्ही 3 बेसल डोस टाकायचं घाट घाला. 10 गुंठ्याला 3 बेसल डोस टाकले तर फार जीव काढला तरी 20,000च्या पुढे खर्च येत. सर बरोबर आहे का? बरोबर आहे ना? मग 20,000मध्ये तुम्हाला 10 गुंठ्याला 20,000 कुणी पण खर्च करू शकतो. त्या 10 गुंठ्यामध्ये तुम्हाला जो रिझल्ट सुरू होईल तो कधीच थांबणार नाही. मग 2 बेसल डोसच्या मध्ये फक्त 1 LSQची शिलाची ट्रीटमेंट करायची. आणि तुमच्या भागामध्ये खूप छान आहे ना तर अमृत जलचं पाणी वापरायचं. कशाचं? अमृत जलचं. तुम्ही अमृत जलचं पाणी ते फ्रीजमधलं पाणी पिलं ना, कोणाला लयच कोरड पडली असं राहतं. हे टेक्नॉलॉजी लय घातक आहे मार्केटमध्ये. हां, आमचे बरोबर गाडीतलं पाणी येते ते पाण्याने कधी कोरड पडत नाही. मडक्यातल्या पाण्याने कधी कोरड पडत पण फ्रीजमधल्या पाण्याने पडती, कारण रासायनिक शेती. बरोबर आहे ना? म्हणजे ते असं आहे बघा, म्हणजे आताच बेसल डोस टाकला परत लगेच सॉईलच्या डोसला. की आपल्याला एक लक्षात काय ठेवायचं आहे
की तुम्ही जर बेसल डोस जर वेळेवर टाकले, शिलाजीत ट्रीटमेंट जर वेळेवर केली, तर तुमच्या मातीमध्ये आता सेंद्रिय कर्ब जर वाढला, मातीमध्ये काय वाढला पाहिजे, ज्याला आपण जमिनीचा काय म्हणतो कस. मग 30 वर्षापूर्वी जमीन जो कस होता का नाही, बरं का, तो कस परत तयार होतो. कधी, जेव्हा तुम्ही 3 ते 4 बेसल डोस टाकता. मग त्याच्यानंतर तुमची जमीन परत पहिल्यासारखी होती. काही लोक काय करतात, 1-2 बेसल डोस टाकतात परत केमिकलमध्ये वाढतात. पण जमिनीचा हे कर्ब वाढलेला असतो ना, मग रासायनिक खतं परत रिझल्ट द्यायला सुरुवात करतात. पण ते त्या सेंद्रिय कर्बामुळे रिझल्ट येतं, हे शेतकऱ्याच्या डोक्यात घुसत. त्याला वाटतं हा रिझल्ट कशामुळे येऊ राहिला, रासायनिक खतामुळे. म्हणजे तुम्हाला हे बदल जे आहे ते तुमच्या लक्षात आले पाहिजे. नाही, ह्याच्यापाशी घेतलं म्हणजे चवीला व्यवस्थित भेटते आपल्याला. सातारमध्ये हुडकीत येणार दवा. इथली भेंडी घेतली तर फिरून शेणार 2-3 दिवसानं गेला तर ती तिथंच येणार गिराईक. कळलं का तुम्हाला. होलसेलवाली असू द्या, नाहीतर तुम्ही कुठली असू हात द्या विक्रीवर दवा. केलं तरी ग्राहकाचा संबंध व्यापाऱ्याचं आहे. ते उचलणार. तुम्ही माल मोठ्या हात नाही व्यापाऱ्याला जरी विकलं तरी संबंध कोणाचा आहे, त्या व्यापाऱ्याकडून कोण घेणार आहे माल, देऊ. त्याची कोणीतरी गिऱ्हाईक. ग्राहक घेणार आहे. हां. मग तो ग्राहक काय करतो, त्या व्यापाऱ्याला म्हणतो की मला हाच माल हेतूनच पाहिजे. घेऊन जाणार. ह्यो शेवटी दिसला घेत तुम्हाला नाही, महत्व पुढे येतं का जाणार नाही. नाही तो. व्यापारी काय म्हणतो, भाऊ तुम्ही काय म्हणता, नाही भाऊ तुला जागेवर न्यायला यावं लागेल. तो म्हणतो नाही भाऊ मला वेळ नाही आहे, मग नका देऊ, मी दुसरा व्यापारी नाही येतो जागेवर. म्हणजे व्यापाऱ्याला जर तुमचा माल जर पटला तर तुमच्या अटी काय करतो, मान्य करतो. तुम्ही वाढवलेला रेटसुद्धा काय करतो, मान्य करतो. 10-5 रुपये वाढी असले तरी पण हिथंच घेऊन जाणार ते घेऊन. आलं लक्षामध्ये. आणि म्हणून, आणि त्याला माहिती आहे ना, हा माल जर मार्केटमध्ये गेला आणि दुसऱ्या व्यापाऱ्यांना कळला तर याचा बाजार काय होणार आहे, वाढणार आहे. वाढणार मग आहे. तो, कारण इथं ते ग्राहक काय करतात, ते अमुक व्यापारी का माल राहतो, तो माल तुमच्याकडे आहे का, तो म्हणतो याच्या माल कोणाकडून येतोय. व्यापारीला हुशार राहता, बरोबर आहे की नाही. त्यांना हा माल कोण येतो पार तुमच्यापर्यंत पोहोचता. आपल्या शेतकऱ्यांक व्यापारी पार मुंबईवरून येतात कधी कधी, का तुमचा माल कोणाला देऊ नका, आम्हालाच द्या. बरोबर आहे. वैदिकचं आहे म्हणले वैदिक ते. येता का नाही. त्यामध्ये चव आहे महत्वाची. हां, मग जर मी भाजीपाला शेतकरी असाल तर तुम्हाला असं मार्केट मिळेल. तुम्ही जर ऊस शेतकरी असाल तर तुम्हाला फायदा काय आहे, तुमच्या ऊसाचं ब्रिक्स वाढतं. म्हणून तुमचा जो ऊस आहे, ऊसाचं टनेज वाढेल. ऊसाचं टनेज का बरं वाढेल, कारण मुळात ऊसाच्या बाबतीमध्ये आज गंमत काय झाली आहे, तुमचं पाणी खराब आहे आणि तुमच्या सगळ्या डुबुक योजना आहे. म्हणजे मोकार पाणी सोडून द्यायचं हां. आणि मोकार तिकडे हिंडायचं. आता मी बघितला ऊसांना फुटवे, आता इथे येताना तुम्ही आता एक खोडवा पाहिला असाल ना, तर मध्ये किती तुटाळ झालं आहे पा, झालं की नाही. काही ठिकाणी चांगला फुटला, काही ठिकाणी फुटलाच नाही. मला नियमाने सांगा, सुरूपेक्षा खोडव्याचा ऊसाचे टनी जास्त निघायला पाहिजे, माझं असं मत आहे. बोला पुढे. कमी निघतो ना, तुम्ही SCT वैदिकवर करा, सुरूपेक्षा खोडवा जास्त निघतो पा. का बरं, अहो खोडव्याला तुमच्याकडं झाडाच्या फुटव्याची संख्या काय आहे, जास्त आहे ना, जास्त आहे. परंतु ते फुटवे वर जाती नाही ना, ते पिवळे पडतात का नाही. हां, का बरं, कारण त्याला खायला नाही. फुटवे गण जादा आहे पण त्यांना खायला नाही. पिल्लं गण झाली मांजरीला पण तिला दूध कुठे, मग ती मारते. कळलं का तुम्हाला. म्हणजे ते पिल्लं जे आहे त्यांना ताकद पाहिजे असेल तर ताकदवर बेसल डोस पाहिजे. किती बेसल डोस गेले असतील या वावराला मागच्या वेळेस. कारल्याला 3 गेलेले, नंतर कारलं काढल्यानंतर काकडे गेलेले. काकडीला किती गेले, काकडीला 2 केलेले, मग 3-2 किती गेले, 5. म्हणजे 5 बेसल डोसमध्ये माती यांची काय झाली. आणि आता टोमॅटोला 2 आहेत. आता टोमॅटोला 2, 5-2 किती झाले. आणि म्हणून ही मजा आहे. तुम्ही जर पहिला बेसल डोस टाकणार ना, असे टमाटे काय नाही आले माझे, हे लोक खोटं बोलते असं म्हणणार तुम्ही, बरोबर आहे की नाही. मग हे शास्त्र समजून घ्या. म्हणून आम्ही काय म्हणतो का फार नका करू, मग किती करा, कारण हे रोग घ्यायला लागतं. बरं, हे कसं आहे, तुम्हाला कोणी वापरा म्हणणार नाही, तुम्हालाच अभ्यास करावा लागेल. रोगांचा विषय तुम्ही मनात आणू नका. किडी, आता बोला या प्लॉटवर पांढरी माशी आहे का, या प्लॉटवर कीड आहे का, तुम्ही किती फवारे मारले किडीला. किडीला 2 मारले. काय मारले, डिसीज पेस्ट आणि फंगी क्लिनर. डिसीज कुणाला, डिसीज नाही, आता डिसीज कुठे आहे आपलं, नाव चेंज झालं. हेल्थ फायटर आणि प्लांट फायटर आणि प्लांट क्लिनर. बस याची फवारणी 2 घेतल्या. म्हणजे बाहेरचं केमिकलचं काहीच नाही घेतलं, बरोबर आहे की नाही. आणि आपल्याकडे औषधं नाही, मारणारे औषधं आपल्याकडे नाही, आपल्याकडे तारणारे औषधं आहे. म्हणजे तुम्ही हेल्थ फायटर जरी मारलं तर हेल्थ वाढती, झाडाला त्रास नाही आहे, झाडाला फायदा, ताकद मिळते. तुम्ही प्लांट क्लिनर वापरलं तर झाडामध्ये फॉस्फरस आणि पोटॅश वाढतो. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं रासायनिक विष वापरायचं नाही आहे. मग तुम्ही विषच नाही वापरलं तर तुम्ही किडीला मारणार आहे का, किडी फक्त पळून जाणार आहे. धाक दाखवायचा, मारायचं नाही. मारलं का ते बघा, एक शेंडा मारा किती शेंड निघत आहे. तुम्ही कुठल्याही झाडाचा एक शेंडा मारा किती शेंडी निघत आहे, घालून ज्यादा निघते. कमीत कमी 2 पेक्षा
हां, तुम्ही एक कीड मारा तिचे 2 फायदा होते. ती आई रावण आणि मै रावण आहे. कळलं का तुम्हाला? त्याला मारू नका, त्याला उपाशी मारा. कळलं का तुम्हाला? म्हणजे अशा प्रकारे शेती केली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या रोगांचा किडीचा ताण द्यायची का बघ. कमजोरीमुळे रोग येतो. कमजोरीच नाही राहिली मातीमध्ये तो रोग येईल का? हे लक्षात घ्या. यांचं पीक पहा, रोग आहे का काही? मग माती बलवान करा. माती बलवान, पीक पैलवान, शेतकरी धनवान. सोपं आहे की नाही एकदम? आणि शेतकऱ्याला जर पैसे यायला लागले तर तो ग्राहकाला आरोग्य दिल्याशिवाय राहत नाही. आणि ग्राहक जर आरोग्यवान झाला तर तुमचं शेत ब्रँड बनतं आहे. हे मला नेहमी सांगायचं. आणि अमृत जलचं पाणी वर्षभर वापरा. ते जर वापरलं तुम्ही पाऊस पडेपर्यंत, आता किती महिने राहिले? 4 महिने. 4 महिन्यामध्ये 4 बॉक्स तुमचे ते 4 पुढे संपले, 4 ते 5 पुढे संपले पाहिजे का? जेवढं तुम्ही अमृत जल वापरा तेवढे तुमचं झाडं माती काय राहील निरोगी. क्षाराचा दुष्परिणाम होणार नाही. एवढं लक्षात ठेवा. ओके. बेसल डोसनी काय होती? माती फिल्टर होती. आणि अमृत जलनी काय होतं? पाणी शुद्ध होतं. मग तुम्ही फवारणी द्या आणि तर ड्रिंचिंग द्या. तुम्ही जर अमृतजलचं पाणी तुम्ही अमृतजलचं पाणी तुम्ही केलं कधी? अमृतजलचं पाणी एकदा करून बघा. वॉटर चार्जर वापरतो. ते तर करा. अमृतजलचं पाणी जर बनवलं, शेवंतीचं पीक आहे माझं. ओके, किती एकर केलं तुम्ही? 1.25 एकर आहे. 30 पाऊण एकर. काय अनुभव आहे तुमचा? अमृतजलच्या पाण्यामुळं आपण जे काही स्प्रेत घेऊ त्याचा रिझल्ट चांगला भेटतो. बरं, चकाकी कशी येते? चकाकी एकदम मस्त आहे. बरं, ते पाणी तुम्ही असं हातात घेऊन बघितलं का? अमृतजलचं पाणी असं सॉफ्ट लागतं हाताला. Soft लागतंय. एकदम आपली टाल्कम पावडर कशी असते गुळगुळीत एकदम, पर सेम. दुसरी गोष्ट, ते पाणी लवकर तापत नाही. तुम्ही जर त्याची फवारणी जर घेतली तर तुमचं पान कधीच सुकणार नाही उन्हामध्ये. एवढी ताकद त्याच्यामध्ये. तुम्ही जर मातीमध्ये ड्रेंचिंग केलं तर माती कधीच गरम नाही होणार आणि मातीमध्ये क्षारांचा दुष्परिणाम कधीच नाही होणार. म्हणजे हे तुम्हाला नेमॅटोडपासून, कुजीपासून, वरती करप्यापासून, थ्रिप्सपासून, सनबर्निंगपासून, सगळ्यांपासून वाचवणार. करा. आलं लक्षामध्ये? बरोबर की साहेब? चालू आहे. प्रत्येक फवारणी वापर करतच नाही. नाही. रिझल्ट तगडे की नाही त्याचे? आहे चांगलं. तुमची शेवंती इतरांपेक्षा कशी वेगळी आहे? आता मी पहिल्यांदाच लावली पण माझी मला चांगली वाटते. बरोबर आहे ना? पहिल्यांदाच लावली तुम्ही. हो. असं करा. आपण काय करतो? रोगावर काम करतो, तणावर काम करतो, पण आपण धनावर कामच करीत नाही. मग धनावर नाही काम केलं तर धन्या कसं काय ध्यानावर राहील? कळलं का तुम्हाला? मग धनावर काम करा. धन म्हणजे काय? पिकाचं उत्पन्न, त्याच्यावर फोकस करा. आणि सर्वात महत्त्वाचं, खर्च किती होतो हे नका बघू. बघा, आपण व्यवसाय करतोय, शेती नावाचा काय करतोय? जर तुम्ही व्यवसाय करताय तर खर्च किती होतो हे नका बघू. ते खर्च केल्यावर मला त्या बदल्यात उत्पन्न किती मिळणार आहे. म्हणजे कसं, मला 1 रुपयाला 2 रुपये मिळणार आहे, की 1 रुपयाला 4 रुपये मिळणार आहे, की 1 रुपयाला 5 रुपये मिळणार आहे, हे डोक्यात ठेवा. यांनी समजा 5 गुंठ्याला किती खर्च केला हो तुम्ही? 10-15 सगळा आपला खर्च. बेसल डोसचा किती केला असेल? सॉईल चार्जरचा सॉईल चार्जर 10-1,000 रुपये. हो, 10,000. म्हणजे 10,000 खर्च करून जर लाख रुपये राहिले म्हणजे 1 रुपयाला किती रुपये झाले? 10 रुपये झाले की नाही? सांगा, कुठल्या पिकात 1 रुपयाला 10 रुपये? मग करा. आलं लक्षामध्ये? ओके. आपला बेसल डोस आपण भरतो टोमॅटोला. बरोबर. एक पहिल्या स्टार्टला भरतो लागणीच्या आधी. त्याच्यानंतर आपण 30 दिवसांनी दुसरा भरतो. ज्यावेळेला टोमॅटो लावतो त्यावेळेला आपण बाजूनं बेसल डोस भरतो. हां. त्याच्यानंतर कसं, म्हणजे त्याचा कालावधी किती राहतो आता ते आम्हाला एवढं म्हणजे बेसल डोस किती दिवस टिकतो? पावर. हां. बघा, तुम्ही जर टोमॅटोवर परत टोमॅटो लावले त्याच बेसल डोसवर, म्हणजे त्याच बेडवर, बरोबर आहे ना? तर तुमच्याकडे मल्चिंग आहे ना? आहे ना? तर मल्चिंग उचकून तुम्ही बेसल डोस टाकायचा दर 30 दिवसाला. बस. लहान असताना कमी टाकायचा, झाड मोठं झालं की जास्त टाकायचा. कधी पण लक्षात ठेवायचं, जसं मोठं होईल तसं बेसल डोस लवकर टाकायचा. बस. पण मॅक्झिमम 30 दिवसाच्या पुढे जाऊन द्यायचं नाही. आणि ड्रिंचिंग सुरुवातीला रोप लहान आहे ना भाजीपाल्याचं, तोपर्यंत ड्रिंचिंग करायचं. जवळजवळ ड्रिंचिंग करायचं. लहान रोपटाला लहान मुलासारखं द्यायचं. एकदा त्याचा कॅनॉपी झाली, असा विस्तार झाला की मग फक्त बेसल डोसवर ठेवायचं आणि शिलाजीतवर ठेवायचं. काही करायची गरज नाही. वैदिकमध्ये महत्वाचं पाणी नियोजन. हां, पाणी जास्त द्यायचं नाही. पाण्याचं प्रमाण माणसानं द्यायचं जास्त आहे, त्यामुळे प्रॉब्लेम लय. तुम्हाला दाखवलं मगाशी मी, जिकडनं पाणी आहे तिकडं मुळ्या नाही आहे. म्हणजे पाणी कधी द्यायचं, यांचं पाणीसुद्धा जास्त आहे. म्हणजे पाणी यांनी द्यायला पाहिजे होतं, पण ते दोन्ही बाजूनी द्यायला पाहिजे होतं. डबल ड्रीप पाहिजे होती. बरोबर. त्यांनी दोन्ही बाजूचं पाणी एकाच बाजून दिलेलं आहे. तरी पण बेसल डोस वापरलेलं आहे. पूर्वी साईड इफेक्ट झालेला, झाडांनी झाडं ॲडजस्ट करून घेतलं, पण त्यांना काही नाव नाही ठेवलं. सर, पाणी पाजताना ऊस शेती करताना अमृत जलचे स्टेटमेंट कशी घ्यायची? हां, तर समजा तुम्ही पाटपाणी देणार आहे तर पाटपाण्याचं काय करायचं? तुमच्याकडे ड्रीप नाही आहे. ओके. जसं तुम्ही सॉईल चार्जर सोडता का नाही, सॉईल चार्जर आणि अमृत जल सोबत सोडायचं पाण्यामध्ये.
काही प्रॉब्लेम नाही. अजून एक काय करता येईल तर तुम्ही तुमचा जो ऊस लहान आहे तर लहान ऊसाला ड्रेंचिंग करा, डायरेक्ट फवारणी द्या त्याची, एक नंबर फवारणी. हां, फवारणी एक नंबर. प्रत्येक फवारणीला आता जी नवीन लागणी असतील किंवा आता खोडा ऊस आहे, शक्यतो त्याला अमृत जलच्या पाण्याचंच घ्या फवारणी. जवळजवळ कुठली फवारणी घ्यायला पण लागत नाही, अंतर वाढतं पुन्हा. त्यांनी कीड पण राहत नाही, त्यांनी फंगस पण राहत नाही, आता बुरशी पण नाही राहत. खोडकिडीचा प्रॉब्लेम सगळ्यांना जास्त येतो. आता अमृत जलचं पाणी घ्या. आता लावलेला ऊस आहे आणि मला वाटतं 1 महिना 10 दिवस झाला असतील. हां, बियाणं तर 11 महिन्याच्या आतलं आहे आणि खोडकीड आहे. 5 लिटर सॉईल चार्जर घ्यायचं, 3 ग्रॅमनी अमृतजलचं पाणी बनवायचं, मस्तपैकी त्याला ड्रेंचिंग करायचं आणि पाणी सोडून द्या मागून बेसल डोस टाकून. मुळात ऊसाची कांडी लागण करतानाच बेसोडच गेला पाहिजे. हां, करून घ्या. मगाशी ताकद द्या, कमजोरीमुळे रोग येतो, कमजोरीच येऊन देऊ नका. अशी जो विषय सांगितला ना की कमजोरी आली की खोडकीड तिथं येणारच आहे. असा विषय येतो. चला, जय सिटी वैदिक.